Praise the Lord. देवाला धन्यवाद. Before we begin, सुरुवात करण्या अगोदर I would like to share something very personal. मला फार एक असं पर्सनल एक व्यक्तिगत गोष्ट सांगायची आहे. Today marks our 40th wedding anniversary. आज आमच्या दोघांच्या लग्नाचा 40वा वाढदिवस आहे. We feel deeply blessed. आम्हाला दोघांना फार फार आज आशीर्वादित वाटत आहे. हालेलुया. Because, instead of celebrating it elsewhere, कारण की हा लग्नाचा 40वा वाढदिवस आणि इतर कुठल्या तरी जागेत साजरा करायच्या ऐवजी we are here with you आज आम्ही तुम्हा लोकांसमोर हजर आहोत. in the temple of God, देवाच्या मंदिरात देवाच्या लोकांची आणि देवाची सेवा करायला, worshiping and serving the Lord together. एकत्र प्रभूची आराधना आणि प्रभूचं काम, प्रभूची सेवा करायला. And this is the Lord's doing, आणि हे देवाचं कार्य आहे. and it is marvelous in our eyes. आमच्या नजरेमध्ये हे कार्य फार अद्भुत आहे, फार महान आहे. 40 years ago, 40 वर्षांपूर्वी we said yes to each other आम्ही एकमेकांना होकार दिला and yes to walking with God together. आणि देवासोबतही एकत्र चालायला होकार दिला. आमेन. देवाला धन्यवाद. Today also marks 39 years of preaching side by side in the ministry. आणि आज 40 मधून 1 वर्ष काढा. 1 वर्ष पश्चात आम्ही येशूमध्ये आलो. 39 वर्ष आम्ही एकत्र मिळून हा आध्यात्मिक प्रवास करून देवाची सेवा करत आहोत. साइड बाय साइड टुगेदर, खांद्याला खांदा लावून एकत्र. With all humility, we want to say this for the record. आणि सर्व नम्रतेने आम्हा तुम्हा लोकांना हे सांगायचं आहे, Not once did we miss our Saturday meeting. एकदाही आम्ही शनिवारची सभा चुकवलेली नाही. In all these 39 या years. गेल्या 39 वर्षांमध्ये कधीही एकदाही आम्ही शनिवारची सभा चुकवलेली नाही. And not only that, आणि एवढंच नव्हे, not once did I preach without my wife standing next to me. एकदाही मी उपदेश असा केला नाहीये की मी उभा राहिलो आणि माझी बायको माझ्या शेजारी नाही. किती छान, किती सुंदर. देवाला धन्यवाद. अंक तूच शून्य मागे मोल देशी या जोडीला. Well, of course, except on a very few or rare occasions when we were traveling. आणि अर्थातच आम्ही जर कुठे गेलो असू, कुठे प्रवास करत असू, तर अशा वेळांमध्ये आम्ही इथे नव्हतो. म्हणजे ती गोष्ट वेगळी. A wedding lasts for a day. एखादा विवाह जो 1 दिवस टिकतोय, A wedding lasts for a day. वेडिंग 1 दिवस असतं. But marriage is built for a lifetime. लग्नाचा सोहळा 1 दिवस, लग्न टिकतं आयुष्यभर. If God has sustained our marriage for 40 years, आणि देवाने जर गेली 40 वर्ष आमच्या लग्नाला आधार दिलाय, He can sustain every family and every marriage represented here today. आज इथे हजर असलेल्या प्रत्येक परिवाराला आणि प्रत्येक विवाहित जोडप्याला तो आधार देईल आणि उभं करेल. The same God who helped us will help you through every seasons of life. ज्या देवाने आम्हाला सहाय्य केलं, तो देव तुम्हालाही आयुष्याच्या प्रत्येक ऋतूत सहाय्य करेल. And by God's grace, tomorrow we will celebrate this ruby milestone. आणि देवाच्या कृपेनं उद्या आपण सर्वजण मिळून हा रुबी माइलस्टोन साजरा करणार आहोत. 40वा लग्नाचा वाढदिवस जो आहे त्याला रुबी वेडिंग अॅनिव्हर्सरी म्हणतात. And we will celebrate with our extended family of nearly 40,000 members. आणि जवळजवळ 40,000 मेंबरशिप असलेला आमचा हा जो परिवार आहे, या परिवारासोबत उद्या या ठिकाणी आपण हा लग्नाचा वाढदिवस साजरा करू. And so me and my wife, we warmly invite you to rejoice with us. मी आणि माझी पत्नी तुम्हाला आनंदाने आमंत्रित करत आहोत की तुम्ही येऊन आमच्या सोबत हा आनंद घ्या. Amen. आमेन. And so today it's not about us, it is about the goodness of our God. आज आमच्याविषयी काही नाहीये, पण आमच्यातला देव किती चांगला आहे, त्या देवाचं किती मोठं चांगुलपण आहे, त्या देवाविषयी सगळं आहे बेटा. And I thank God for all those thousands and tens of thousands of people
who are praying for us and wishing us on this special day. आणि मी प्रभूचे आभार मानतो की आज हजारो आणि हजारोनी माणसं आजच्या दिवशी आमच्यासाठी जी प्रार्थना करतात, आम्हाला शुभेच्छा पाठवतात, अशा सगळ्यांचे मी आभार मानतो, देवाचे आभार मानतो. Praise God. देवाला धन्यवाद. Now we will turn to the word, आता देवाच्या वचनाकडे जाऊया. and I believe God is going to bless you tonight. आणि विश्वास माझा नेहमी सारखा आज रात्री पण हाच आहे की देव तुम्हा आलेल्या प्रत्येकाला आज आशीर्वाद देणार. Praise God. Amen. We'll open our Bibles to Psalm 73 verse 26. नीतिसूत्र 73 आणि त्यातलं 26व वचन, स्तोत्र संहिता 73 आणि त्यातलं 26व वचन आपण सर्वांनी काढूया. Psalm 73 verse 26. स्तोत्र संहिता 73 आणि त्यातलं 26व वचन. My flesh and my heart fails, but God is the strength of my heart and my portion forever. स्तोत्र संहिता 73 त्यातलं 26व वचन म्हणतं, माझा देह व माझे हृदय ही थकत आहेत, दे माझ्या हृदयाचे बळ व माझा वाटा सर्व काळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Today we see people everywhere whose strength is failing them. आज आपण सर्वत्र अशी माणसं पाहतो की ज्या माणसांची ताकद त्यांना साथ देत नाही. Pressure is everywhere. सगळीकडे आपण दबाव आलेला पाहतो. Work pressure, सगळीकडे लोकांना कामाचा दबाव आहे, family pressure, लोकांना पारिवारिक दबाव आहे, money pressure, लोकांना पैशाचा दबाव आहे and fear about the future. आणि भविष्याची भीती पण लोकांमध्ये आहे. Life becomes very heavy when the heart carries too much alone. आणि हृदय जेव्हा एकट्यानं सगळं उचलायला पाहतं तेव्हा आयुष्य फार जड बनतं बेटा. The heart is constantly bombarded today. कारण की आज हृदयावरती सातत्याने मारा होत आहे. People wake up tired लोक सकाळी उठतात ते पण दमलेले उठतात and go to bed worried. आणि रात्री झोपताना पण काळजीनं किंवा चिंतेनं झोपायला जातात. Their body is present, लोकांचं शरीर तिथे हजर आहे but their peace is missing. पण शांती गैरहजर आहे. Outer activity, आणि बाहेरच्या सगळ्या ज्या कृती असतात it cannot replace inner peace. बाहेरची सगळी कृत्य आतल्या शांतीची जागा घेऊ शकत नाही ना. Pressure outside, आणि बाहेरचा जो दबाव आहे it slowly becomes weakness inside. हळूहळू तो आतून अशक्तपणा बनायला लागतो. Many smile in public, अनेक लोक जमावासमोर लोकसमुदायासमोर हसतात की पब्लिक के सामने हसना तो पडेगा ही, but they collapse in private. पण त्यांच्या खासगी जीवनामध्ये ते ढासळतात. A smiling face आणि हसरा चेहरा can still hide a tired heart. हसरा चेहरा दमलेल्या हृदयाला लपवतो. Responsibilities keep on increasing, जबाबदाऱ्या वाढत राहतात, but inner strength keeps decreasing. आतून शक्ती मात्र कमी होत जाते. The mind never switches off. आणि मन कधीही स्विच ऑफ होतच नाही, ते चालूच आहे. A tired heart cannot enjoy even when blessings exist. दमलेल्या हृदयाला आशीर्वाद असताना सुद्धा त्या आशीर्वादांचा आनंद घेता येत नाही, कारण की हृदय दमलंय. People are tired at work. आज लोक कामाला जातात तिथेही दमलेले आहेत. Work follows people even at home. आणि घरी लोकांच्या मागे काम येतच आहे अलीकडे. They bring the work at home. घरी सुद्धा आज लोक काम घेऊन येतात. कारण वर्क फ्रॉम होम हा प्रकार पण अलीकडे आलेला आहे. तो ऑफिस मध्ये सुद्धा वर्क आणि होम मध्ये सुद्धा वर्क, सगळीकडे काम. So family problems, मग पारिवारिक समस्या होतात. they are increasing every day. रोज पारिवारिक समस्या वाढतात. Even family problems sit at the dinner table. आणि पारिवारिक समस्या जेवणाच्या मेजावर सुद्धा असतात. The bills sleep beside you at night, आणि रात्रीच्या वेळेला तुमची सगळी थकलेली बिलं तुमच्या शेजारी झोपतात and it does not give you rest. आणि तुम्हाला विसावा मिळत नाही. Worry is stealing joy faster than your problems. आणि ही चिंता तुमच्या समस्यांपेक्षा जास्त पटकन तुमचा आनंद हिरावून नेत आहे. Slowly the heart begins to fail. आणि हळूहळू हृदय तुमचं निकामी व्हायला लागतं. Not of heart attack, आणि हार्ट अटॅक मुळे नाही, but first exhaustion, पण पहिलं तर तुम्ही दमलाय, तुम्ही थकलाय, and then it leads to heart attacks. आणि मग त्यातून हळूहळू हार्ट अटॅक येतोच. Long stress फार मोठी चिंता, खूप काळापासून दडपण, that is draining your soul जे तुमच्या जीवाला इतकी गळती लावताय, जीव थकलाय, before it starts draining your very body. आणि तुमचं शरीर थकण्या अगोदर जीव थकून जात आहे. That is why you need to turn to the only living God, आणि म्हणून तुम्ही लोकांनी एकमेव जिवंत देवाकडे वळायलाच हवंय. because there is no hope outside. कारण बाहेर आशा नाहीये, Nobody is there to help you. कोणी तुम्हाला सहाय्य करणारं नाहीये. Every second person is out there to take advantage of you. प्रत्येक दुसरा माणूस तुमचा फायदा उचलायला बसलेला आहे. There is no faithfulness around.
विश्वासूपणा आणि इमानदारी अलीकडे राहिली नाही. Only God is faithful. फक्त देवच विश्वासू आहे. Only God is faithful. फक्त देवच विश्वासू आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 29, यशया 40व्या अध्यायातलं 29वं वचन, God gives strength to the weary परमेश्वर थकलेल्यांना ताकद देतो and increases the power of the weak. आणि अशक्तांचं सामर्थ्य परमेश्वर वाढवतो. Praise God. देवाला धन्यवाद. God will give you strength. देव तुम्हाला ताकद देईल. God will give you power देव तुम्हाला सामर्थ्य to देईल. face the daily challenges of life. दर दिवसाला तुमच्या आयुष्यात जी काही आव्हानं येतात त्या आव्हानांना तोंड द्यायला देव तुम्हाला ताकद देईल. If you want a very healthy heart, आणि जर तुम्हाला एक चांगलं आरोग्यवान हेल्दी असं हृदय हवं असेल then your heart needs to trust in the living God. तर तुमच्या हृदयाला जिवंत देवावर विश्वास ठेवावाच लागेल. Otherwise there is no hope. नाही तर मग आशा नाहीये. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 3, 5 and 6, नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6, trust in the Lord completely with all your heart. संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा. Do not depend only on what you think or understand. तुम्हाला काय विचार येतात, तुमची काय समजूत आहे, फक्त तेवढ्यावरती अवलंबून राहू नका. In everything you do, जे काही तुम्ही करता remember God. त्या प्रत्येक गोष्टीत देवाचं स्मरण करा, Follow देवाची him. आठवण ठेवा, देवाच्या मागे चाला, Because He will guide you on the right path. कारण देव तुम्हाला योग्य रस्त्यावर मार्गदर्शन करून That's देईल. what Bible says. असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Believe in God fully. अगदी संपूर्ण विश्वास देवावर ठेवा. Even when your life seems to be confusing. आणि जेव्हा तुमचं जीवन तुम्हाला अगदी गोंधळाने भरलेलं वाटतं तेव्हाही, Even when you don't understand anything. जेव्हा तुम्हाला काही समजत नाही तेव्हाही Turn to God. देवाकडे वळा. Kneel before God. देवासमोर गुडघे टेका. Ask His help. देवाला मदत मागा. And He will help you. देव तुम्हाला सहाय्य करेल. He will help you. देव जरूर तुम्हाला सहाय्य करेल. Sometimes कधी कधी our own understanding is limited. आपली स्वतःची समजूत जी असते त्याला मर्यादा But असतात. my God sees everything clearly. पण माझ्या देवाला सर्व स्पष्ट दिसतं, Very clearly. अगदी स्पष्ट दिसतं. And so when you trust God, आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता when you pray, आणि प्रार्थना करता, when you seek His face, देवाचं मुख शोधता, He will help you to make the right choices and the good choices. तेव्हा देव तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला, चांगले निर्णय घ्यायला मदत करेल. He will lead you in the right direction. देव तुम्हाला योग्य रस्त्यावर मार्गदर्शन He will करेल. speak to your mind. देव तुमच्या मनाशी बोलेल. He will lead you in your heart. देव तुमच्या हृदयातून तुम्हाला चालवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Human mind will fail at times. मानवी मन कधी ना कधी अपयशी होतच, त्याला मर्यादा आहे. Human strength may fail at आणि times. मानवी ताकद सुद्धा कधी ना कधी अपयशी होते, कारण एवढी ताकद आपल्यात नाहीच आहे. But my God never fails. पण माझा देव कधी अपयशी होत नाही. Praise God. माझा देव कधी निकामी होत नाही. When your heart grows tired, जेव्हा तुमचं हृदय थकलेलं होतं ना, let God become your strength. त्या थकलेल्या हृदयामध्ये देवाला आपली ताकद बनवा. Praise God. आमेन. Flesh may weaken आणि हा देह अशक्त पडेल. as the days pass by, जसं आपलं आयुष्य वाढायला as लागतं, your age catches up. जसं तुमचं वय वाढायला लागतं, तसा देह अशक्त पडणार. Your flesh will become weak. आणि हे अंग, हा देह अशक्त होणार. Your वयाने mind will become weak. वयाने माणूस वाढायला लागला की अंग अशक्त होतच आहे, कारण त्यांना वय लागतंय, मग मनही अशक्त होऊ शकतात. But God stays strong in endless ways. पण देव मात्र अगदी इतक्या साऱ्या रीतीनं बलवान असा आपल्या बाजूनं उभा राहतो. Praise God. Amen. Human limits are where God's power begins. मानवी मर्यादा जिथे असते तिथे देवाचं सामर्थ्य सुरू होतं. Right now, आता या वेळेला God's strength will be supplied to you. देवाची शक्ती तुम्हाला पुरवली He जाईल. will come to you. देव तुमच्याकडे येईल. He will strengthen you. देव तुम्हाला शक्ती He will देईल. back you. देव तुम्हाला पाठिंबा देईल. That's how me and my wife, we have lived all these 40 years of अशा togetherness. अशा रीतीनं तर मी आणि माझी बायको गेली 40 वर्ष असे खंबीर एकत्र उभे आहोत. Can you ever realize that we are 40 years in marriage? तुम्हाला असं वाटतं आमच्याकडे बघून की आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली आहेत, असं वाटतं तुम्हाला? Some of you are not even 40 हा? years. तुमच्यातल्या काही लोकांचं वय पण 40 नाहीये आणि आमच्या लग्नाला 40 लागली. आज लागली नाही, संपूर्ण झाली लग्नाची 40. It's all God's grace. सगळी देवाची कृपा आहे, It's all God's strength. सगळी देवाची ताकद आहे. Because कारण my wife and I, we trust in God. माझा आणि माझ्या बायकोचा देवावरती ठाम विश्वास आहे. We believe in God. आमचा देवावर विश्वास आहे. Can you believe if I tell you तुमचा विश्वास बसेल तर मी तुम्हाला सांगितलं that we have rarely fought? की आम्ही भांडलोच नाही फारसे. आम्ही भांडलेलो नाहीये गेल्या 40 वर्षात. Can you believe it? विश्वास बसतो नाही ना? But this is true. पण हे सत्य आम्ही वेदीवर आहे. हे सत्य आहे आणि सत्यमेव जयते. सत्याचा विजय असो. Praise God. 40 वर्षात आम्ही भांडलेलो नाही. इथं लग्ना अगोदरच एवढे भांडतात की लग्नानंतर माहित नाही काय.
Bible speaks of a man called David. बायबलमध्ये दावीद नावाच्या एका माणसाविषयी लिहिलंय He didn't begin his life as a king. आणि त्याने त्याच्या जीवनाचा प्रारंभ राजा म्हणून केला नाही, He began as a forgotten shepherd boy. पण एक असा साधारण मेंढपाळ मुलगा की कोणाच्याही स्मरणात तो नव्हता, कोणालाही लक्षात नव्हतं की दावीद कोण आणि काय. He had his brothers त्याला भावंड होती and they were all admired. आणि त्याच्या सगळ्या भावंडांचं कौतुक केलं जायचं. But David was sent to the lonely fields to take care of the sheep. पण दाविदाला मात्र मेंढरं सांभाळायला हिरव्या कुरणामध्ये पाठवलं जायचं की गावाकडे कुरणात तू मेंढरं सांभाळायला जा. That's what his father used to do with him. कारण त्याचे वडील हा पेशा, त्याच्या वडिलांचा पेशा मेंढपाळ, तर मेंढरं सांभाळायचं काम त्यांनी दाविदाला दिलं. God often trains strong hearts in hidden places. जी बलवान हृदय असतात ना त्यांना लपलेल्या जागी देव प्रशिक्षण देतो. Praise God. हालेलुया. Many times अनेक वेळा his father and brothers did not value him much. त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या भावंडांनी दाविदाला फारशी किंमतच दिली नाही, त्याला कचऱ्यात जमा केला होता की ये क्या इसे क्या होने वाला है. But पण loneliness didn't come in him. एकटेपणा कधीही दाविदाला आला नाही. You know, when people hate you, तुम्हाला माहितीये लोक जेव्हा तुमचा मनोभावे तिरस्कार करतात loneliness could fill your heart with bitterness. त्याला एकटेपणा कडूपणा घेऊन तुमच्या हृदयात येऊ शकतो, एकटेपणा आणि कडूपणा. But it didn't happen with David. दाविदाचं मात्र तसं झालं नाही. भले त्याच्या भावांनी आणि त्याच्या वडिलांनी मनापासून काही त्याच्यावर प्रेम केलं नाही, तिरस्कार केला, Because David chose something different. कारण दाविदाने निवडच काहीतरी वेगळी केली होती की मला हा माझा मार्ग बदलायचा आहे. He spent his time with God. दावीद देवासोबत वेळ घालवायचा. मी भला माझा देव भला. Under the open sky, he used to worship God. आणि निळ्या आकाशाखाली तो देवाची आराधना करत बसायचा. Praise God. हालेलुया. Rejection नाकारण. from people can become connection with God. लोकांनी तुम्हाला नाकारलं ना तर ते देवाशी संबंध बांधण्यात उपयोगी येतं की मला सगळ्यांनी नाकारलंय, चांगलं झालं, आता माझा संपर्क देवाशी चांगला लागलाय. Praise God. क्योंकि कोई भी छोड़े मुझे यीशु कभी नहीं छोड़ेगा. यीशु नहीं छोड़ेगा. At night, रात्रीच्या प्रहरी while the sheep slept, मेंढरं जेव्हा सर्व झोपायची David used to worship God. दावीद देवाची आराधना करायचा. असं वीणा वाजवत He sang, त्याने गायलं, he prayed, त्याने प्रार्थना केल्या and he built his relationship with God. आणि त्याने देवाशी नातं वाढवलं. हालेलुया. And that's आमेन. what I do मी तेच करतो every morning रोज सकाळी. for the past 40 years. गेली 40 वर्ष रोज सकाळी माझं हेच काम आहे. Praise God. देवाला धन्यवाद की देवाशी नातं बांधा, देवाशी नातं वाढवा. And that's why his youth carried peace. आणि म्हणून दाविदाच्या तारुण्यात शांती आली. Even without human approval, आणि मानवी शिक्कामोर्तब न होताही his heart carried peace. त्याचं हृदय शांतीत होतं. जरी मानवांनी त्याला शिक्का मारला नाही मारला, दुजोरा दिला नाही दिला, पण त्याच्या हृदयात शांती होती कारण त्याने देवाला आराधना आणि जीवन समर्पण केल्यामुळे तारुण्यातही तो शांतीने भरलेला होता. A peaceful heart is built before public success arrives. लोक समुदायासमोर येणाऱ्या यशा अगोदर एक असं शांतीनं देवासमोर भरलेलं हृदय पहिलं येतं. Praise God. आमेन. David sometimes felt tired waiting for God's help. कधी कधी दावीद दमायचा की देव कधी मला मदत करणार आहे, कधी मला देवाकडनं मदत येणार आहे. There were times he used to cry before God. आणि कधी कधी दावीद देवासमोर रडायचा की देव बाप्पा असं काय चाललंय हे सगळं. Bible says बायबल म्हणतं in Psalm 119 verse 81, स्तोत्र संहिता 119 त्यातलं 81 वचन, my soul faints waiting for your salvation, O God. माझा जीव तुझ्या तारणाची वाट बघत इतका दमून चालला देव बाप्पा, But I hope in your word. तरी माझी आशा तुझ्या शब्दांवर आहे. I hope in your word. तुझ्या शब्दांवर मी आशा ठेवलेली The word आहे. you are having in your hand. जो शब्द तुमच्या हातात तुम्ही The धरून Bible बसलाय. that is in your जे hand. बायबल तुमच्या हातात तुम्ही धरून बसलाय, The Bible that you are reading right now. ते बायबल तुम्ही आत्ताला उघडताय, वाचताय, That was the hope of David. तीच दाविदाची आशा होती. And that shall be your hope also tonight. आणि आज रात्री तुमची पण आशा हीच असणार आहे. वचन वचन देवाचं वचन. You know, waiting does not weaken faith, it deepens your faith. आणि वाट पाहिल्यामुळे, प्रतीक्षा केल्यामुळे तुमचा विश्वास गहन होतो, अशक्त पडत नाही. And years later, अनेक वर्षांनंतर David faced a different kind of pressure. दाविदावरती एक वेगळ्याच पद्धतीचा दबाव आला. After defeating Goliath, गोलायतला पराजयी केल्यानंतर people were praising him, लोक त्याची स्तुती करायला लागले, कौतुक करायला लागले. but that praise created jealousy. पण त्यामुळे काय झालं, एक ईर्ष्या निर्माण झाली. You know, when God starts blessing you, people become jealous of तुम्हाला you. माहितीये, देव जेव्हा तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागतो
त्या अवतीभोवतीची माणसं आपली ईर्ष्या करायला लागतात New blessings often bring new battles. आणि नवीन नवीन आशीर्वाद आयुष्यात आले की त्यातनं नवीन नवीन युद्ध समोर उभी राहतातच. Bible says बायबल म्हणतं King Saul became jealous of David शौल राजाला दाविदाची ईर्ष्या व्हायला लागली. शौल राजा दाविदावर जळायला लागला and even tried to kill him. आणि शौल राजाने चक्क दाविदाला ठार मारायचे पण प्रयत्न सुरू केले की इसको मैं जिंदा ही नहीं रखूंगा. David ran through the desert and hid in the caves. आणि मग दावीद असा धावायला लागला, रानातनं धावला, गुहांमध्ये जाऊन लपला Fear knocked constantly at his heart. आणि सातत्याने त्याच्या हृदयामध्ये एक भीती असायची की बापरे आता माझं काय होणार, मला मारतो का काय हा. Maybe you too experienced similar seasons. आणि कदाचित तुमच्याही आयुष्यात असा काही समय आला असेल, तुम्हाला असा अनुभव आला असेल. Sometimes you are also ignored. आणि कधी कधी विनाकारण तुमच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जातं. Sometimes you are waiting for God's promise. कधी कधी तुम्ही देवाच्या अभिवचनाची वाट पाहत असता And sometimes success comes. आणि कधी कधी यश येतं, Sometimes it doesn't come. कधी कधी यश मिळत नाही. See, promotion at times brings criticism also. आणि कधी कधी आपल्याला बढती मिळाली ना की त्या बढतीच्या मागे निंदा पण येते, कारण सगळ्याच लोकांना आपलं चांगलं पाहत नाही ना, काही जळणारेही असतात. Blessings may attract misunderstanding also. आणि मिळालेले जे आशीर्वाद असतात ना त्याला बघून काही गैरसमजुती सुद्धा लोकांमध्ये निर्माण व्हायला लागतात. You may have faith, तुमचा विश्वास असेल but faith does not remove struggles. पण विश्वास संघर्ष काढत नाही ना. It teaches you how to trust God more and more. तर तुम्हाला अजून शिकवतो की या सगळ्यामध्ये देवावरती वाढत्या प्रमाणात विश्वास कसा ठेवायचा, That in my struggle also I will trust in God. की माझ्या संघर्षांमध्ये सुद्धा मी देवावरती विश्वास ठेवणार आहे. That is faith. त्याला विश्वास म्हणतात. तो सर्व काही व्यवस्थित असताना ठेवलेला विश्वास थोडा विश्वास आहे, पण असं काही व्हायला लागलं आणि तरी जर विश्वास आहे तर तोच विश्वास आहे. Courage is not absence of fear, आणि धाडस म्हणजे भीती वाटत नाही असं नव्हे, but turning to God during fear. पण भीती वाटत असताना देवाकडे वळणे इज धाडस. That is courage. की मी आतून घाबरलोय पण तरी देवाकडे वळतोय कारण माझ्यात देवाने धाडस घातलंय. And instead of revenge or despair, आणि सूड घ्यायच्या ऐवजी किंवा नाराज व्हायच्या ऐवजी David prayed. दाविदाने प्रार्थना केली. And that's what many people don't do. पण अनेक माणसं तेच करत नाहीत, प्रार्थनाच करत They नाहीत. take revenge. अनेक माणसं सूड घ्यायला जातात, बदला घ्यायला जातात, मैं छोडूंगा नाही, Otherwise they become depressed. नाही तर मग नैराश्यात जातात, नाराज होतात. But David did the third thing. पण दाविदाने या दोन पैकी काही न करता तिसरी गोष्ट केली. David prayed. दाविदाने प्रार्थना केली. When you pray, you will succeed. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हाच यशस्वी व्हाल हे लिहून ठेवा. Because God will stand by your side. कारण प्रार्थना केल्यानंतरच देव तुमच्या बाजूने उभा राहील. David said दावीद बोलला in Psalm 18 verse 2, स्तोत्र 18 त्यातलं दुसरं वचन, The Lord is my rock. परमेश्वर माझा खडक आहे, The Lord is my fortress. परमेश्वर माझा गड आहे, The Lord is my deliverer. परमेश्वर माझा मुक्तीदाता My आहे, God, my strength in whom I will trust. माझा देव माझी ताकद ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आणि ठेवणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When God becomes your refuge, अशा रीतीनं परमेश्वर जेव्हा तुमचं आश्रयस्थान बनेल danger will lose control over you. तेव्हा जो काही धोका येईल ना त्या धोक्याचं तुमच्यावरती नियंत्रण राहणारच नाही. आमेन. Your prayer will keep your heart alive even when circumstances feel dead. आणि तुमच्या प्रार्थना तुमचं हृदय जुळलेलं ठेवतील, जरी परिस्थिती मेल्यासारखी असली आणि परिस्थिती भयानक असली, काही पण असली तरी सुद्धा. I'm telling you, मी सांगतो ना, when you have prayer, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल you don't need anybody's support. तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कोणाच्याही आधाराची गरज नाही. तू प्रार्थना केली आहे ना, तुला मग कोणाच्याही आधाराची गरज नाहीये. You don't need people's support. तुम्हाला लोकांच्या आधाराची सुद्धा गरज नाही. तुम्ही प्रार्थना केली आहे ना, Your prayer should be so strong तुमची प्रार्थना एवढी बळकट असली पाहिजे, that even if people leave you, जरी लोकांनी तुला सोडलं you are still standing तरी सुद्धा तू उभा राहायला पाहिजे, because you are trusting in God. कारण तुझा देवावरती विश्वास आहे. अरे लोक काय रे, लोक आहेत, लोकांचं काही सांगत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. And that is how David lived. अशा रीतीनं दावीद जगला That God is ready to help me anytime. की देव मला कधी मदत करायला तयार आहे ना, बास झालं. And God himself said आणि देव स्वतः बोललाय in Isaiah 41 verse 10, यशा 41 त्यातल्या 10व्या वचनामध्ये, Do not fear, भिऊ नका, for I am with you. भिऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे. Do not be dismayed, नाराज होऊ नकोस, for I am your God. मी तुझा देव आहे. I will strengthen you. मी तुला ताकद देईन, I will help मी you. तुला सहाय्य करेन, I will uphold you with my righteous right hand. माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने मी तुला धरेन. भिऊ नकोस. Praise God. हालेलुया. In more than 30 years of walking with God, आज देवासोबत जे काही 30हून अधिक वर्ष माझा प्रवास झालाय, I have learned one truth clearly. एक सत्य मी क्लिअरली शिकलोय.
God alone sustained me and my wife. परमेश्वराने एकट्यानेच मला आणि माझ्या बायकोला टिकवलंय, उभं केलंय, सांभाळलंय वगैरे वगैरे. फक्त देव. श्रेय कोणाला? फक्त देवाला. Without him we would have lived like a hunted deer. आणि देवाशिवाय जर आम्ही दोघे जगायला गेलो असतो ना, तर एखाद्या अशा हरणासारखे जगलो असतो की ज्या हरणाला मारायला सारखे कोणी ना कोणी शिकारी मागे पडले Always running in fear and exhaustion. आणि नेहमी घाबरून थकून धावत राहिलो असतो जीव वाचवत. You know, life brings moments when problems chase us. तुम्हाला माहिती आहे आयुष्यामध्ये असे क्षण येतात की जेव्हा त्रास आपल्या मागे हात धुवून लागतात, एकामागे एक एकामागे एक. Worries also follow us. आणि काळजी असते, चिंता असते, हे सुद्धा मागे येतच. And fear also refuses to leave us. आणि मग भीती सुद्धा मनामध्ये येत राहते. भीती जात नाही. असं झालं की थोडं भीती वाटतेच ना But I थोडीशी. learned something very beautiful from nature. पण या निसर्गाकडनं बर का मी काहीतरी सुंदर शिकून घेतलंय. When a deer is chased, जेव्हा एखाद्या हरणाच्या मागे असा शिकारी लागतो, it runs towards the water. ते हरण पाण्याकडे धावतं. Why? का? Not because it is thirsty, त्याला तहान लागलीये म्हणून नाही, because पण the predators usually stop at the water's edge. हे शिकारी जे असतात ना, ते पाण्याच्या किनारी येऊन थांबतात. They don't enter the water. पाण्यात प्रवेश करत नाहीत म्हणून. The deer always finds safety there in the water. आणि मग हरणाला नेहमी पाण्याच्या आत संरक्षण सापडतं, कारण की हे शिकार करायला आलेले पाण्याच्या किनारी थांबतात. ते पाण्यात येत नाही. Say, कोणी जे कुठलं मोठं जनावर त्याची शिकार करायला आलं असेल, जे असेल ते पाण्यात जात नाही ते. the deer finds safety there. आणि हरणाला त्या पाण्याच्या आत संरक्षण लाभतं. In the same way, तसं when fear chases us, भीती जेव्हा आपल्या मागे लागते, we must run towards God's presence. आपण देवाच्या सहवासाकडे त्यावेळेला धावायचं. God is the living water. कारण देव जिवंत पाणी आहे God will become a safe place. आणि देव आपलं सुरक्षित स्थान बनेल. Even human strength will become tired. मानवी ताकद सुद्धा कधी ना कधी दमतेच ना, But God's strength never fails. पण देवाची ताकद कधी अपयश देत नाही. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 30, यशाचा 40वा अध्याय त्यातलं 30वं वचन, even young people become tired and weak, तरुण मुलं मुली सुद्धा अशक्त होतात, दमतात. and even strong men stumble and fall. आणि बलवान माणसं सुद्धा कधी ना कधी अडखळतात आणि पडतात. But those who wait on the Lord पण जे लोक प्रभू चरणी वाट पाहतात, will receive new strength. त्यांना नवीन ताकद मिळणार. They will rise high like eagles. आणि ते गरुडाप्रमाणे वर येणार. They will run ते धावणार and not grow weary. पण ते थकणार नाहीत. They will walk ते चालणार and they shall not faint. पण ते बेशुद्ध होणार नाहीत. See, it is written in your Bible. तुमच्या बायबल मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, तुम्ही उघडान वाचा. Isaiah 40 verse 30. यशाचा 40वा अध्याय त्यातलं 30वं वचन. God will renew your strength beyond human ability. आणि परमेश्वर मानवी क्षमते पलीकडे तुमच्या ताकदीला नवीन ताकद करून सोडे. And that's how David was saved. अशा पद्धतीनं दावीद वाचला. त्याच्या मागे इतका लागला होता शाऊल राजा त्याला मारायला, पण अशा रीतीनं दावीद वाचला. David later testified मागाहून दाविदाने साक्ष दिली. in Psalm 138 verse 3. स्तोत्रसंहिता 138 त्यातलं 3रं वचन. In the day when I cried, ज्या दिवशी मी रडलो, you answered me, O God, त्या दिवशी तू मला उत्तर दिलं दे बाप्पा. and you strengthened me with strength in my soul. आणि माझ्या जीवाला तू ताकद देऊन ताकदवर केलंस. I need strength in my soul. आज मला माझ्या जीवात ताकदीची गरज आहे. Do you want strength in your soul? तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवामध्ये ताकद हवी आहे का? When you're fainting, you need strength in your soul. जेव्हा तुम्ही बेशुद्ध व्हायला लागता तेव्हा ताकद लागते ना जीवामध्ये. God will give that strength. देव तुम्हाला ती ताकद देईल. ती इकडून तिकडून माणसांकडून मिळत नाही. माणसांकडे बघूही नका. God always will strengthen you in the inside. आणि देव नेहमी आतून ताकद देतो. He will put strength in the inside. इथून अंदर से प्रभु अपने को बलवान बनाता है. आतून ताकद देतो. Before he changes the outside, he brings strength in the inside. आणि बाहेरून तो आपल्याला बदलण्या अगोदर आतून तो आपल्याला ताकद देतो. David also faced sickness. दाविदाला सुद्धा अनेक आजारपाजारांना तोंड द्यावं लागलं. He was very close to death. आणि दावीद तर असा मरणाच्या जवळ सुद्धा गेला. Yes. गेला. त्याच्या आयुष्यात पण असे क्षण आले की आजारीच पडला, अगदी मरणाच्या दारी जाऊन परत आला. Weakness visited him many times. अशक्तपणा अनेक वेळा दाविदाला आला. But every time he cried out to God, पण त्या दर वेळेला जेव्हा तो देवासमोर रडला, God would heal him. देव त्याला त्या दर वेळेला आरोग्य देत गेला, बरं करत गेला. Weakness becomes victory when it drives you towards God. अशक्तपणा विजय बनतो. जेव्हा तो अशक्तपणा आपल्याला देवाकडे आणतो, देवाकडे नेतो, तेव्हा तो आपला विजय बनतो. True security is not what you own, but whom you trust. खरं संरक्षण तुझ्याकडे काय आहे, तुझी इस्टेट किती, त्याच्यावर नाही, पण खरं संरक्षण तुझा विश्वास कुणावर आणि किती त्यात आहे. Who is for you? कोण तुझ्यासाठी आहे?
That is important. ते महत्वाचं आहे. Whom you trust. कोणावर तुझा विश्वास आहे ते महत्वाचं आहे. ते खरं संरक्षण आहे. From the shepherd's field त्या मेंढपाळाच्या शेतातून to royal throne, शाही सिंहासनावर गेला. David's journey was full of pressure. दाविदाचा प्रवास इतका प्रचंड प्रेशरनी भरलेला होता की दबाव दबाव कितीतरी वेळेला असं की मेलो रे बाबा आता गेलो. Enemies chased him. शत्रू त्याच्या मागे लागायचे Betrayal hurt him. आणि लोक त्याला दगा द्यायचे. Danger surrounded him. चारीकडनं धोका असायचा. Still he continued moving forward. तरी सुद्धा तो पुढे 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 जात राहिला. He was आगे- moving like an army marching ahead. आणि असा पुढे जात राहिला की एखादं सैन्य पुढे सपासप सपासप पुढे जात राहिलं असेल. A strong trusting heart always keeps moving even in the storm. एक खंबीरपणे देवावर विश्वास ठेवणारं जे हृदय असतं ना ते वादळांमध्ये सुद्धा सपासप पुढे जात राहतं. आगे बढो बढ़ते रहो, आगे बढो बढ़ते रहो. He kept saying, तो बोलत राहिला. God is the strength of my heart ते माझ्या हृदयाची ताकद आहे. and my portion And my forever. portion forever. God is the strength of my heart ते माझ्या हृदयाची ताकद आहे आणि and माझा my कायमचा वाटा. portion forever. ते माझ्या हृदयाची ताकद आणि माझा कायमचा Come वाटा on, say आहे. it. बोला माझ्या मागून. God is the strength of my heart म्हणा देव माझ्या हृदयाची ताकद आहे and my portion forever. आणि माझा कायमचा वाटा आहे. Come on, say it. बोला. God is the strength of my heart देव माझ्या हृदयाची ताकद आहे and my portion forever. आणि माझा कायमचा वाटा आहे. Say. That speaks of your inner life. त्यातनं तुमचं आतलं जीवन कळतं. If your inner life is good, your outer life also will be good. तुझं आतील जीवन चांगलं असेल तर तुझं बाहेरचं जीवन सुद्धा चांगलं असेल. जसा तू आतून तसा तू बाहेरून. Praise God. देवाला धन्यवाद. Because the strongest battles are fought inside the heart. कारण बलवान अशी युद्ध हृदयाच्या आत लढली जातात. David's body always at times became very tired. आणि कधी कधी दावी शेवटी माणूसच आहे ना. कधी कधी दावी सुद्धा थकून जायचा. त्याचं शरीर दमून जायचं. His situations were dangerous. आणि त्याच्या जीवनात अशा काही परिस्थिती यायच्या इतक्या धोकादायक ना. But पण his inner man did not collapse. त्याचा आतील माणूस कधी ढासळला नाही. Because God used to keep on giving him कारण strength. देव त्याला ताकद देत राहायचा देत राहायचा देत राहायचा देत राहायचा. When God holds your heart, देवाने तुझं हृदय एकदा धरलं ना pressure cannot break you. मग प्रेशरमुळे दबावामुळे तू तुटणार नाही. कारण तुझं हृदय देवाच्या हातात आहे. Praise God. देवाच्या हातात असलेल्या हृदयांना हृदयाचे अटॅक येत नसतात. कारण हृदय देवाच्या हातात आहे. David ruled for 40 years आणि दाविदाने 40 वर्ष राज्य केलं. without opposition. बाकी विरोध त्याला कधी काही झाला नाही. How was this possible? कसं शक्य होतं हे की 40 वर्ष एखाद्या राजाने राज्य करावं. No contest. काही स्पर्धा नाही काही नाही. त्याच्या समोर कोणी स्पर्धेला आलंच नाही. It was not by human power, काही मानवी सामर्थ्याने त्याने 40 वर्ष इस्रायलवर राज्य केलेलं नाही. but the strength that God supplied him. देवाने जी ताकद त्याला दिली ना त्या ताकदीवर त्याने 40 वर्ष इस्रायलवर राज्य केलं. Praise God. देवाला धन्यवाद. True success and lasting leadership comes when God becomes the source of your strength. खरं यश आणि टिकणारं नेतृत्व जेव्हा देव तुमच्या शक्ती मागची क्षमता आणि स्त्रोत बनतो त्यावेळेला येतं. Praise God. देवाला धन्यवाद. When God made our first parents on this earth, तर जेव्हा देवाने या भूतलावर आपल्या प्रथम पालकांना मानव जातीतल्या पहिल्या पुरुषाला आणि स्त्रीला निर्माण केलं. they walked with God ते दोघे जण देवासोबत चालायचे. without fear, without shame. अजिबात त्यांना भीती नव्हती लज्जा अपमान काही नव्हतं. But when they listened to the voice of the devil पण मग जेव्हा त्यांनी सैतानाचा आवाज ऐकला and disobeyed God, आणि देवाचा आज्ञाभंग केला सैतानाचं ऐकलं sin entered the world. तेव्हा पापाचा प्रवेश संपूर्ण जगात झाला. Immediately they became weak. आणि लगेच ते अशक्त पडले दोघे. Separation came from God. आणि देवापासून ते वेगळे झाले. Today man is weak because he is separated from God. आज मानव अशक्त आहे कारण मानव देवापासून वेगळा झालाय. And for many generations, आणि अनेक पिढ्या humanity struggled with sin. अनेक पिढ्या मानव जातीनं पापाशी संघर्ष केलेला आहे. No wisdom or effort could restore what was lost. कुठल्याही ज्ञानानं आणि परिश्रमानं जे गेलं ते आता परत मिळणार नव्हतं. And that is the time when God sent Jesus on this earth. आणि मग त्याच वेळेला देवाने येशू ख्रिस्तांना या जगात पाठवलं. Jesus came not only to teach us something but to save us. येशू आले फक्त आपल्याला काहीतरी शिकवायला असं नाही
तर आपल्याला तारायला मोक्ष द्यायला येशू आले. Jesus walked on this earth. येशू या जगात चालले, या He पृथ्वी- took the sins of the whole world. येशू या पृथ्वीवरती चालले, संपूर्ण जगाचं पाप येशूंनी घेतलं And he died on the cross of आणि Calvary. काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. Why? का? Because the wages of sin is death. कारण पापाचं वेतन मरण आहे असं लिहिलंय. But the gift of God is eternal life through Jesus पण Christ. देवाची देणगी येशू ख्रिस्तांच्या द्वारे अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष आहे असं लिहिलंय. Bible says in 1 Corinthians 15:3, 1 करीन 15 अध्याय 3 वचन बायबल म्हणतं, Jesus took up punishment येशूंनी आपली शिक्षा स्वतःवर घेतली so we could be forgiven. अशासाठी की आपल्याला क्षमा मिळावी. But death could not hold him. पण मृत्यू त्याला धरू नाही शकला. On the third day, मृत्यू येशूंना धरू शकला नाही, तर मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी Jesus rose again. येशू परत जिवंत झाले. That's आमेन. why he is power. म्हणून येशू सामर्थ्यवान आहेत Nobody can rise from the dead. आणि मेलेल्यातनं परत जिवंत कोणी होत नाही. एकदा माणूस मेला की मेला. Only Jesus rose from the dead. फक्त येशू मेल्यानंतर परत जिवंत झाले. That shows he had no weakness. यावरून कळून येतं की येशूंमध्ये कुठलाही अशक्तपणा नव्हता. Bible says बायबल म्हणतं in Luke 24 verse 6, लूकचा 24वा अध्याय 6 वचन, through the resurrection of Jesus, येशूंच्या पुनरुत्थानाद्वारे broken humanity received new hope. तुटलेल्या मानव जातीला नवीन आशा परत मिळाली. Humanity received new life. मानव जातीला नवीन जीवन मिळालं. Praise God. देवाला धन्यवाद. What was lost through जे Adam हरवलं, and Eve आदाम आणि हवेनं जे हरवलं, now is restored by Jesus. ते सर्व येशूंनी आपल्याला परत केलं. Praise God. देवाला So धन्यवाद. trust on him म्हणून येशूंवर विश्वास ठेवा and see what he does. आणि काय करतात येशू ते पहा. You get strength in your soul. ताकद मिळते. इथे आज जीव ताकदवर होतो. Every day I get strength from Jesus. रोज मला येशूंकडनं ताकद मिळते. रोज You can also get strength. तुम्हाला पण रोज येशूंकडून ताकद मिळू शकते. Bible says in Mark chapter 1, मागचा पहिला अध्याय बायबल म्हणतं, one evening एके दिवशी संध्याकाळी Jesus entered Peter's house एके दिवशी संध्याकाळी येशू पेत्राच्या घरात आले after a long time of ministry. आणि फार वेळ सेवा करून येशू एके दिवशी संध्याकाळी पेत्राच्या घरात आले. Everyone expected rest, food and warm hospitality. आणि सगळ्यांनी असा विचार केला की इथे आपल्याला आता विसावा मिळेल, पाहुणचार मिळेल. But पण the atmosphere inside the house felt different. त्या घरातलं जे वातावरण होतं ते फार वेगळं होतं. Why? का? Because Peter's mother-in-law, कारण पेत्राची सासू, the strong woman of the house, त्या घरची एक बळकट बाई, पेत्राची सासू, who normally managed everything, ज्या पेत्राच्या सासूबाई नॉर्मली सगळं काही मॅनेज करायच्या, सांभाळायच्या, was त्या- lying down with a burning fever. त्यांना भयंकर ताप आलेला होता. And in those days, fever was very dangerous आणि त्या काळामध्ये असा जर ताप आला ना तर त्याला फार धोकादायक मानलं जायचं. because there was no medicine, का औषधं नव्हती त्या काळात no hospital nearby. आणि जवळपास कुठला दवाखाना नाही, काही नाही. So you can imagine the situation. म्हणजे कल्पना करा त्याच्या घरचं वातावरण, परिस्थिती कशी झाली. Guests arrive in your house. पाहुणे तुमच्या घरात आलेले आहेत समजा. The disciples are also in the house. पाहुणे घरात आले, येशूंचे शिष्य घरात आलेले आहेत. Sandals everywhere. सगळीकडे घराबाहेर आपल्याला चपला 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 दिसतायत People talking. आणि लोक एकमेकात बोलतायत. And suddenly, आणि अचानक someone says loudly, कोणीतरी जोरात बोलतं, I am hungry now. मला भूक लागली आता. Another one whispers, अजून एक कोणतरी म्हणतो, but the mother of the house is sick. नाही पण घरची आई आजारी आहे. You know, in any home, कुठल्याही घरात when the person who runs the kitchen falls sick, जो कोणी व्यक्ती स्वयंपाकघर चालवत असतो तो व्यक्ती जर आजारी पडला, the whole house collapses. संपूर्ण घर ढासळतं. The whole house feels helpless. संपूर्ण घराला निसहाय्य वाटायला लागतं. स्वयंपाकघरातले जे कोणी अधिकारी आहेत, बायको, सासू, आई जे असतील ते, त्यांना काही झालं की अख्खं घर ढासळतं क्योंकि किधर से. The disciples may have looked at each other मग शिष्यांनी एकमेकांकडे पाहिलं असेल and they must be thinking, आणि ते विचार करायला लागले असतील, we came for a party. आपण तर पार्टी मेजवानी करायला आलो, Now who will cook for us? आता आपल्यासाठी स्वयंपाक करणार कोण. यांची होम मिनिस्ट्रीच आजारी आहे. Even Peter, the bold fisherman, suddenly becomes quiet आणि मग पेत्र जो एवढा धाडसी मासेमारी करणारा एकदम शांत झाला बिचारा. because sickness has entered his home. का आजार त्याच्या स्वतःच्या घरात आले तर हा शांतच झाला. The strongest hearts also need God's help. बलवान हृदयांना सुद्धा कधी ना कधी देवाच्या मदतीची गरज ही लागतेच बर का. Bible says बायबल म्हणतं in Mark 1 verse 30, मागचा पहिला अध्याय त्यातलं 13वं वचन, they said, ते म्हणाले, instead of talking here, इथे असं बोलत बसायच्या ऐवजी let us tell Jesus. चला ना आपण येशूंना सांगूया.
And Bible says आणि- immediately they went to Jesus. आणि बायबल म्हणतं की ते सगळे लगेच येशूंकडे गेले. You know, wise people brings problems to Jesus. शहाणी जी माणसं असतात ना, शहाणी, ती आपल्या समस्या येशूंकडे घेऊन येतात, कारण ती शहाणी माणसं आहेत. Praise God. त्यांना माहितीये समस्या कोण सोडवतं, मग समस्या जे सोडवतो त्याच्याकडे जायचं. ते शहाणी माणसं जी प्रॉब्लेम येशूंकडे घेऊन येतात. Wise people bring their problems to Jesus quickly. सुज्ञ शहाणी माणसं पटकन येशूंकडे आपले त्रास घेऊन येतात आणि म्हणतात की प्रभू असं असं आहे, आता तूच दुरुस्त करून दे. See, prayer is simply telling Jesus what we cannot fix. प्रार्थना म्हणजे सिम्पली येशूंना सांगणं की आता हे मला काही दुरुस्त करता येत नाहीये, तूच हे दुरुस्त कर. That is prayer. त्याला प्रार्थना म्हणतात बेटा. And Jesus walks straight to her room. आणि येशू सरळ पेत्राच्या सासूबाई ज्या खोलीत होत्या त्या खोलीत जातात. No longer discussion, आणि अजिबात काही चर्चा नाही का बोलणं नाही. no medical debate. अजिबात काही मेडिकल संवाद नाही की कुठली गोळी देऊया, डोलो देंगे, कॉम्बिफ्लाम या क्रोसिन. No. नाही नाही नाही. He gently takes her hand हळू जाऊन येशूंनी सासूबाईंचा हात धरला and lifts her up. आणि उचललं त्यांना. And at that very moment, त्या क्षणाला the fever leaves. ताप गेला. That's what the Bible says. असं बायबल मध्ये लिहिलं आहे. Strength begins flowing back into her body. त्या क्षणाला पेत्राच्या सासूबाईंमध्ये परत ताकद आली Her heart became calm. आणि त्याच्या सासूबाईंचं हृदय अगदी शांत झालं. Her breathing settles. श्वास सुद्धा अगदी व्यवस्थित सुरू झाला. Her energy returns. आणि त्या सासूबाईंमध्ये असलेली सगळी एनर्जी, सगळी शक्ती परत आली. Let me tell you, एक सांगतो, God's touch देवाचा स्पर्श, will restore both body and your heart. देवाचा एकच स्पर्श तुझ्या हृदयाला आणि शरीराला दोन्हीला चांगलं करून सोडे. Praise God. स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला. Praise God. देवाला धन्यवाद. One touch from Jesus येशूंकडचा एक स्पर्श restores what exhaustion steals. थकव्यामुळे ज्या चोऱ्या होतात ना, ते सगळं येशूंचा एक स्पर्श आपल्याला परत करतो. And now comes the beautiful and humorous miracle. आणि आता एक सुंदर आणि विनोदी असा चमत्कार घडतो. But healing is not a miracle. आरोग्य चमत्कार नाही. That also is a miracle. नाही, आरोग्य चमत्कारच आहे की येशूंनी पेत्राच्या सासूबाईंना बरं केलं. But see the another miracle. अजून एक चमत्कार झाला. The woman who could not even stand a moment earlier ज्या बाईला अगोदर एक क्षण उभं राहायला होत नव्हतं, suddenly walks towards the kitchen. अचानक ती बाई उठली आणि स्वयंपाकघरात गेली. Straight to the kitchen. थेट स्वयंपाकघरात. Strength fills her legs. शक्ती त्यांच्या पायात आली. Clarity fills her mind. शक्ती, स्पष्टता पेत्राच्या सासूबाईंच्या मनात आलं. Joy fills her heart. आनंद तिच्या हृदयात आला. No announcement saying she needed a week of rest. काही सूचना, अनाउन्समेंट वगैरे नाही की त्या आजारी आहेत आणि एक आठवडाभर त्यांना आराम लागणार आहे. She says, त्या म्हणतात, no one goes home without eating. पेत्राच्या सासूबाई सरळ स्वयंपाकघरात जातात आणि म्हणतात की कोणीही इथून न जेवता जायचं नाही. Praise God. सगळ्यांना जेवण आहे. And Peter looked surprised. आणि पेत्रा आश्चर्यचकित होतो आणि बघतो And he said, but who will cook? आणि म्हणतो पण स्वयंपाक करणार कोण? And the mother-in-law smiled. आणि सासूबाई हसतात. I will. मी करणार. मी I will. मी स्वयंपाक करणार. झाली ना बरी? मी स्वयंपाक करणार. Immediate लगेच deliverance. लगेच सुटका. लगेच When we come out of sickness, we need 1 week of Oh. rest after getting healed. आपण आजारातनं बाहेर पडलो की बरं झाल्यानंतर आणि 8 दिवस आपल्याला एक विसावा लागतो की माझ्यात अजून वीकनेस आहे, जरा तो जाईपर्यंत पुढे 8 दिवस मला आराम करावा लागेल. But here she immediately is healed. पेत्राच्या सासूबाई लगेच स्पर्श मला झाला, मी बरी झाले. Not only healed but strengthened आणि also. फक्त बरी झाले नाही, ताकद पण एवढी आली की एवढ्या माणसांचा स्वयंपाक करायला बाई तयार. Alone she is going to cook now. एकटी आता स्वयंपाक करणार सगळ्या माणसाचा. The disciples exchange happy looks मग येशूंच्या शिष्यांच्या तोंडावर लगेच हसू आलं. because कारण now the miracle included the dinner also. आता चमत्कारामध्ये जेवणही आलं ना. मग लोकांचे चेहरे आपोआप हसरे होतातच की अच्छा खाना भी मिलने वाला है. See, the kitchen fire was lit again. स्वयंपाकघरातली परत गॅस पेटवला गेला Vessels began to move. आणि सगळ्या भांड्यांचा आवाज यायला लागला. And slowly the house was filled with aroma आणि and मग joy. हळूहळू पेत्राच्या घरामध्ये सुगंध पसरायला लागला केलेल्या स्वयंपाकाचा. आणि मग त्या सुगंधातनं लोकांमध्ये आनंद यायला लागला की कुछ अच्छा खाना बन रहा है. Because when healing enters your heart and your body, कारण हृदयामध्ये आणि शरीरामध्ये जेव्हा आरोग्य येतं ना तुमच्या, then your hands also begin to work very fast. मग हात सुद्धा पटापटा पटापटा काम
कामं करायला लागतात. Praise God. ते धडाधड इथे ही डिश ती डिश सगळं सगळं तयार. That day, त्या दिवशी food may have been late, त्या दिवशी जेवायला कदाचित उशीर झाला असेल, but praise filled the house पण स्तुतीनं पेत्राचं घर भरभरून गेलं. along with the meal. त्या जेवणासोबत स्तुती सुद्धा पेत्राच्या घरामध्ये भरपूर त्या दिवशी आली. When God restores you, देव जेव्हा तुम्हाला गेलेलं सगळं परत करतो, He also restores your usefulness. देव तुमच्यातला उपयोगीपणा पण तुम्हाला परत करतो. की त्या स्वयंपाकात चांगल्या होत्या, देवाने तिचा उपयोगीपणा तिला परत केला, त्या स्वयंपाक करू शकल्या, सगळ्यांना खाऊ घालू शकल्या. Many people today feel like Peter's mother-in-law, अनेक लोकांना आज पेत्राच्या सासूबाई सारखं वाटतं, physically tired, शारीरिक रीतीनं दमलेलं emotionally आणि exhausted, भावुक रीतीनं संपलेलं, spiritually weak. आध्यात्मिक रीतीनं तर विचारूच नका, अशक्त. Life's fever drains joy and strength. आयुष्याचा ताप, त्यांच्या जीवनातला आनंद कुणीतरी गळवून टाक. But when Jesus touches her life, पण येशू जेव्हा अशा जीवनाला स्पर्श करतात, weakness turns into renewal. अशक्तपणा एक नाविन्यात बदलतो. Praise God. देवाला धन्यवाद. God does not only remove your sickness, आणि देव फक्त तुमचा आजार काढतो एवढंच नाही, He uses you. देव तुम्हाला वापरायला He लागतो. restores your देव purpose. देव तुमचे संकल्प सगळे पुनर्वसित करतो. Praise God. देवाला धन्यवाद. God is the one who will lift you up tonight. देव आज रात्री तुम्हाला उचलणार And God is the one who will step in when human strength runs out. आणि देवच तुमच्या आयुष्यामध्ये येणार जेव्हा मानवी ताकद तुमची निघून जाईल तेव्हा. Praise God. आमेन. He will remove that pressure from your life tonight. तो दबाव आज रात्री देव तुमच्या आयुष्यावरून काढून टाकणार. Depend on Him. देवावर अवलंबून राहा. Say, हा, देवावर अवलंबून राहा बेटा. some people depend on salary. काही लोक पगारावर अवलंबून राहतात, That is their strength. त्यांची ताकद तीच आहे. Some depend on people, काही लोकांवर अवलंबून राहतात, for they are their strength. कारण काही लोकांसाठी लोकच ताकद आहेत. Some depend on success, काही यशावर अवलंबून राहतात, because that is their strength. कारण यशच त्यांची ताकद आहे. But all these can fail at times. पण हे सगळं कधी ना कधी अपयशी होऊ शकतं. It can fail at times. कधी ना कधी या सगळ्या गोष्टी आणि माणसं अपयशी होऊ शकतात. My David discovered something पण greater. माझ्या दाविदाला काहीतरी नवीन शोध लागला. God is my portion काय लागला? forever. की देव माझा कायमचा वाटा आहे. That means म्हणजे God Himself is enough. देव मला बास झाला, मला देव पुरून उरतो, पुरून उरतो. One Saturday, एका शनिवारी a lady came to our church. एक बहीण आपल्या चर्चला आली. She wanted some kind of help. तिला काही मदत हवी होती. During the final prayer, शेवटच्या प्रार्थनेत suddenly she began screaming अचानक ती ओरडायला लागली and she fell down. आणि खाली पडली. It became clear some kind of evil power had taken possession of आणि her body. दिसून आलं की हिला काहीतरी दुरात्मा लागलेला आहे. Volunteers brought her on the stage व्हॉलेंटियर्सनी मिळून तिला वर आणलं, and laid her on the stage here. इथे स्टेजवर आणून तिला ठेवलं. You know, when trouble brings you to God's house, त्रास, माणसाचे त्रास जेव्हा माणसाला देवाच्या दारी आणतात, deliverance is already near. सुटका ऑलरेडी जवळ आलेली असते, कारण तू देवाचं दार गाठलंय. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Psalm 34:17, स्तोत्र 34:17, the righteous cry out and the Lord hears, नीतिमान माणूस ओरडतो आणि देव त्याचं ऐकतो and He delivers them from all their troubles. आणि सगळ्या त्रासांमधून त्याला बाहेर काढतो असं लिहिलंय. And that evening, त्या सायंकाळी 4 strong volunteers struggled to hold her as she was resisting violently. 4 दणकट व्हॉलेंटियर त्या बहिणीला आवरू शकत नव्हते, एवढं ती जोरजोरामध्ये असं हिंसा केल्यासारखं आपटत होती And स्वतःला. through her, the evil spirit was speaking loudly. आणि तिच्यातनं एक दुरात्मा जोरात बोलत होता I'm going to take her away. की मी हिला नेणार आहे, She belongs to ही me. माझी आहे, मी हिला नेणार आहे, She will never be delivered. कधी हिला सुटका मिळणार नाही, ही माझी आहे, मी हिला नेणार आहे. Say, let me दुरात्मा. tell you, एक सांगतो ऐका, no power of darkness कुठलीही अंधाराची शक्ती can claim what belongs to God. जे देवाचं आहे ते घेऊ नाही शकत. कुठलीही अंधाराची शक्ती जे देवाचं आहे ते घेऊ नाही शकत. You belong to God. तू देवाचा आहेस. The तुझी- devil cannot have you. सैतान तुला घेऊ नाही शकत. तुझा मालकी हक्क, तुझी ओनरशिप देवाकडे आहे. सैतान तुला घेऊ शकत नाही. मी सुखी, मी येशूची आहे. Say, God Himself says,
देव बोलला स्वतः. In Isaiah 49 verse 25, यशा 49:25 वचन, I will contend with those who contend with you, जे तुझ्याशी झगडा करतील त्यांच्याशी मी झगडा घेईन and I will save your children. आणि तुझ्या मुलांना मी वाचवेन. And at that moment, त्या क्षणाला I declared, you must leave this lady right now in Jesus' name. मी म्हटलं की या बाईला सैताना तू येशूंच्या नावात सोड. See, the name of Jesus येशूंचं नाव is greater than any force on this earth. या जगातल्या कुठल्याही शक्तीपेक्षा मोठं आहे. The name of Jesus is greater than any demon on this earth. येशूंचं नाव या जगातल्या कुठल्याही सैतानापेक्षा मोठं आहे. The name of Jesus is greater than Satan himself. येशूंचं नाव सैतानापेक्षाही मोठं आहे. The Amen. name of Jesus is greater than any bondage. येशूंचं नाव कुठल्याही बंधनापेक्षा मोठं आहे. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Philippians 2 verse 10, फिलिप्पी 2 त्यातलं 10 वचन, at the name of Jesus, येशूंच्या नावावर every knee shall bow. प्रत्येक गुडघा टेकणारच, टेकेलच. Every knee shall bow. प्रत्येक गुडघा टेकेल. So whether it is of man or the devil. मग तो माणसाचा असो नाही तर सैतानाचा. And immediately she became still. आणि लगेच ती शांत झाली. Within moments, काही क्षणात her face changed. तिचा चेहरा बदलला Her struggle disappeared. आणि तिचा संघर्ष गेला And she began smiling with peace and joy. आणि ती शांतीनं आनंदाने हसू लागली. And when she stood up, आणि जेव्हा ती उभी राहिली she testified with tears. तिनं अश्रूंनी साक्ष दिली रडत रडत And she said, आणि म्हणाली, an evil power wanted to destroy my life. एका वाईट सामर्थ्याला माझ्या जीवनाचा नाश करायचा होता, But today Jesus has set me free. पण आज येशूंनी मला मोकळं केलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. One moment in God's presence देवाच्या सहवासातला एक क्षण can change a lifetime of suffering. आयुष्यभराच्या त्रासाला घालवू शकतो. देवाच्या सहवासातला एक क्षण. Because Bible says कारण बायबल म्हणतं in John 8:36, योहान 8 अध्याय 36 वचन, if the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने जर तुला मोकळं केलं तरच तू खरोखर मोकळा होशील. Praise God. देवाला धन्यवाद. If Jesus sets you free, you are जर- free. येशूंनी तुला मोकळं केलं तर तू मोकळा आहेस. When your strength ends, ज्या तुझी शक्ती संपेल God's strength begins. त्या देवाची शक्ती सुरू होते. आमेन. My God will sustain what human effort cannot maintain. मानवी परिश्रमांना जे सांभाळून ठेवता येत नाही, देव त्या सगळ्याला सांभाळेल. Praise God. आमेन. Your temporary weakness cannot cancel eternal security coming from God. तुझा तात्पुरता अशक्तपणा देवाकडनं येणाऱ्या संरक्षणाला रद्द करू शकत नाही. Even when everything feels unstable, आणि सर्व काही जरी तुला चंचल वाटलं ना, अस्थिर वाटलं, God remains your portion forever. तरी देवच तुझा कायमचा वाटा आहे. Are you going देवच. to trust in God tonight? मग आज रात्री देवावर विश्वास ठेवणार का? Then see what He will do for you. मग बघा देव तुमच्यासाठी काय करू. Are you ready तयार आहात? to receive the blessing from God? देवाकडून आशीर्वाद स्वीकारायला तयार आहात? To receive the touch of God? देवाचा स्पर्श स्वीकारायला तयार आहात? What God has done in our lives, He will do for you. देवाने आमच्या जीवनात जे केलंय ते देव तुमच्यासाठी सुद्धा करेल. But then you also need to trust in God. पण मग तुम्हालाही देवावर विश्वास ठेवावा You have लागेल. to trust in the most beautiful name of Jesus. तुम्हाला येशूंच्या अतिसुंदर नावावर विश्वास ठेवावा The लागेल. name Jesus, नाव येशू, which means salvation, ज्या नावाचा अर्थ आहे तारण, which means blessing, ज्या नावाचा अर्थ आहे आशीर्वाद, which means healing, ज्या नावाचा अर्थ आहे आरोग्य, which means deliverance. ज्या नावाचा अर्थ आहे सुटका. Hold Him tight tonight घट्ट धरून राहा आज येशूंना and never leave Jesus. आणि कधी येशूंना सोडू नका. Your life will be made. तुमचं जीवन बनेल. You will stand in the midst of your struggles. सर्व संघर्षांमध्ये तुम्ही उभे राहाल. You will stand in the midst of your troubles. सगळ्या त्रासांमध्येही तुम्ही उभे राहाल. No power of the earth can touch you एकही पृथ्वीवरचं सामर्थ्य तुम्हाला हात लावू शकणार नाही, because you belong to God. कारण तुम्ही देवाचे आहात. हालेलुया. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग एक हात असा वर कराल, One hand placed on the afflicted part of your being दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा and cry out to God आणि रडून देवाचा धावा with कराल. all your heart. संपूर्ण हृदयाने देवाचा धावा करा. Let Him touch you tonight. देवाला आज रात्री तुम्हाला स्पर्श करू दे. Let Him heal you tonight. देवाला आज रात्री तुम्हाला आरोग्य देऊ दे. Let Him deliver you tonight. देवाला आज रात्री तुम्हाला सुटका देऊ दे. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग चला माझ्यासोबत ही प्रार्थना करा. Say, my God, डोळे करा घट्ट बंद, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me मला clean.
स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I need you, Lord. मला तुझी गरज आहे, I need you, मला Lord. तुझी गरज आहे. I have no help anywhere. मला कुठूनही मदत नाहीये. Master, प्रभू, my heart is weak. माझं हृदय अशक्त आहे, My mind is weak. माझं मन अशक्त My आहे, body is weak. माझं शरीर अशक्त आहे. I don't know whom to trust. मला कळत नाही मी कोणावर विश्वास I ठेवू. don't know where to look. मला समजत नाही मी कोणाकडे बघू. Help me now. मला मदत कर आता. Come, my Jesus. माझ्या येशू ये, Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा Cleanse कर, me. मला साफ कर, Wash me. मला धुवून कर, Make me clean. मला तू स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर, Come into my heart माझ्या हृदयात ये, and change my life. माझं जीवन बदल. Come, my Jesus. माझ्या येशू ये. See, Jesus is coming. बघा येशू येतात, He is coming now. येशू आता He येतात. is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you. आज्ञा करतो In the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड, Leave your sickness in सोड. Jesus' name. सगळे आजार येशूंच्या नावात जाऊ देत. Leave your pain in the name of सगळ्या Jesus. वेदना येशूंच्या नावात जाऊ देत. Leave your trouble in the name of सगळे Jesus. त्रास येशूंच्या नावात जाऊ देत. Every power of the devil, सर्व सैतानी सामर्थ्य leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोडून जाऊ Every देत. body सर्व pain, वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Come on, call out to Jesus. चला सर्वांनी येशूंचा धावा करा. Call out to him now. सर्वांनी येशूंचा धावा करा Let him touch you. आणि येशूंना तुम्हाला स्पर्श करू Let दे. him heal you now. येशूंना तुम्हाला आता आरोग्य देऊ दे. Every body pain, सगळ्या अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात Every headache, डोकेदुखी leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. People suffering with tumor, त्या लोकांना ट्यूमर झालाय. Lord Jesus, touch them now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal their आणि bodies. त्यांच्या शरीरांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. People suffering with त्या ulcer, लोकांना अल्सर झालाय. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. People suffering with skin त्या disease, लोकांना त्वचा रोग झालाय. Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. That pain is gone. त्या वेदना गेलेल्या That आहेत. sickness is तो gone. आजार गेलेला आहे. Check up. तपासा, Check up. तपासा. Say, Lord Jesus, heal me. म्हणा प्रभू येशू मला बरं कर. Lord Jesus, heal प्रभू me. येशू मला बरं कर. Deliver me मला now. सुटका दे आता. And He will touch you right आणि now. येशू तुला आता स्पर्श In Jesus' कर. name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरावू दे. Those women who have continuous bleeding trouble, ज्या बायकांना सारखा Continuous flow. सातत्याने रक्तस्राव होतोय. be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भऱ्या व्हा. Tuberculosis, क्षयरोग, people suffering with TB, ज्या लोकांना क्षयरोग झाला Lord Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर. Let your power descend upon तुझं them सामर्थ्य त्यांच्यावर आता उतरून येऊ दे. and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stone in the kidney, किडनी मध्ये झालेले खडे Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Let the stones be crushed in त्या Jesus' name. खड्यांचा येशूंच्या नावात चुरा होऊ दे. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे होऊ देत. Rheumatism, वाताचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Those who are suffering with cancer, ज्या लोकांना कॅन्सर झाला Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. See, आत्ताच्या आता Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. बघा येशू येतात. He is touching you. येशू तुला स्पर्श करतात. All those who take the name of Jesus जे सर्वजण येशूंचं नाव घेतील will receive a touch tonight. त्या सर्वांना आज रात्री स्पर्श लाभेल. Will receive a touch त्या tonight. सर्वांना आज रात्री स्पर्श होईल. Will receive strength त्या tonight. सर्वांना आज रात्री शक्ती मिळेल. Will receive power त्या tonight. सर्वांना आज रात्री सामर्थ्य मिळेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the mouth, तोंडाचा काही आजार, mouth cancer. तोंडाचा कॅन्सर Lord, touch them प्रभू now त्यांना आता स्पर्श कर and heal them in आणि त्यांना Jesus' name. आरोग्य दे. येशूंच्या नावात. Heart problem, हृदयाचे आजार, people suffering with heart ज्या problem, लोकांच्या हृदयाला आजार आहेत be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. There is a person you cannot move your neck. एक व्यक्ती इथे आलाय, त्या व्यक्तीला आपली मान हलवता The येत Lord नाही. Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा हो. Jesus is moving all over this place. येशू इथे सगळीकडे वावरताय. Even those who are watching me online, जे मला ऑनलाईन पाहतायत Jesus is touching you as येशू well. तुम्हाला सुद्धा स्पर्श करताय. Call. सर्वांनी त्याचा धावा करा. Let him minister to you येशूंना tonight. तुमची सेवा आज रात्री करू दे. What nobody can do, He will do. जे कुणी करू शकत नाही ते येशू करतील. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stomach pain पोटातल्या वेदना be vanished in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Problem in the abdomen,
ओटी पोटातले आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those couples who need a blessing of a ज्या child, जोडप्यांना संतानाचा आशीर्वाद Lord, गरजेचा आहे, bless them now प्रभू त्यांना संतानाचा आशीर्वाद and आता let दे. them be healed. आणि त्यांना आरोग्यवान Let कर. them be blessed. त्यांना आशीर्वादित कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Problem in the ears, कानांचे आजार be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात बरे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Tuberculosis be healed. क्षयरोग बरा होऊ दे. All kinds of disease be सर्व healed. पद्धतीचे आजार बरे होऊ दे. Now you devil आता सैतान who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you in तुला मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go in Jesus' name. सैताना येशूच्या नावात जा. Devil go in Jesus' सैताना name. येशूच्या नावात जा. Devil go in Jesus' सैताना name. येशूच्या नावात जा. All witchcraft power, चेटू करणी, all demonic power, सैतानी शक्त्या, all divination, सर्व तंत्र मंत्र Vanish in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. leave their bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूंच्या नावात. Come on, you also say, तुम्ही पण म्हणा, devil leave me in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात मला सोड. Say witchcraft power leave me in मला Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात मला सोड. Say divination leave me in मला Jesus' name. तंत्र मंत्र विद्या येशूंच्या नावात मला सोड. Say curses leave me in मला Jesus' सर्व name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say poverty leave me मला in Jesus' दारिद्र्य name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say fear leave me in Jesus' मला name. सर्व भीती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Say दे. depression leave me in Jesus' नैराश्य name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, bless them all. प्रभू सर्वांना आशीर्वाद दे. Fulfill their heart's desires. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून दे. Those who need a house, give them a house. ज्यांना राहायला घर हवं त्यांना घर दे. Those who need 4-wheelers, 2-wheelers, bless them, ज्यांना Lord. 4 चाकी गाड्या 2 चाकी गाड्या हव्यात त्यांना तो आशीर्वाद दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, oh God, ज्यांना bless बढती them. हवी दे बापा त्यांना बढती दे. Help them in all आणि things. सर्वांना सर्व गोष्टी सहाय्य कर. Remove them from their debts. त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर काढ. Reunite broken families तुटलेले परिवार एकत्र कर and fulfill their heart's आणि desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Amen. आमेन Amen. आमेन. Give a big clap to Jesus now. एक जोरात आता येशूंसाठी टाळी वाजवा. Don't worry about anything. कशाची चिंता करू नका. God will take care of you देव तुम्हाला सांभाळेल and you will be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. In the Amen. coming days, येत्या दिवसात you will have a testimony. एक साक्ष तुमच्या जीवनात उभी राहील. Do you believe? विश्वास आहे का तुमचा? God will give you a testimony. देव तुमच्या जीवनात एक साक्ष उभी But करेल. you have to testify here on the stage. पण इथे स्टेजवर येऊन तुम्ही साक्ष Will सांगायची. you do it? करणार का? When God blesses you, will you testify? देव जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देईल तेव्हा तुम्ही येऊन साक्ष सांगाल का? Amen. आमेन.